माझे नेते आणि मित्र वगैरे सगळे ते म्हणले उदगीरच आम्हाला अवघड वाटतंय म्हणले, कारण इथं भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे, शिवसेनेची मोठी ताकद आहे. आज विकासाचा प्रचंड मोठा डोंगर आपल्या उदगीरमध्ये, पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये उदगीरमध्ये त्या ठिकाणी उभा टाकलेला आहे. आणि म्हणून मुद्दामून राष्ट्रीय नेत्याची सभा एका तालुकास्तरीय त्यांनी ती ठेवली. पण ते तिथले आलेले माणसं कुठले होते? मतदारसंघातले होते का हो? अजिबात नव्हते. कारण मी प्रत्येक गावात आपला माणूस ठेवता. मी काळे साहेब प्रत्येक गावात कोण जाते बघा, त्याच्यावर लक्ष ठेवा. सीसीटीव्ही कॅमेरा सारखं लय झाले 800 ते 900 लोक त्या सभेला त्या ठिकाणी होते. कर्नाटकातून लोक आणले होते, बाहेरच्या मतदारसंघातून लोक आणले होते. आणि एक हवा दाखवायची होती, लोकांना दाखवायचं होतं की आमची मोठी सभा झाली, आम्हाला इथून लीड त्या ठिकाणी मिळणार आहे. पण भागदार बूथ प्रमुखांनो, हे तुमची जबाबदारी आहे. आता तुम्ही जर आता रामभाऊने म्हणल्यासारखं एका व्यक्तीला फक्त 30 लोकांच्या घरी जायचे, बरोबर आहे का रामभाऊ? 30 लोकांच्या घरी जायचे. तुम्ही तर जातात, मला माहित आहे. आम्ही सांगू ना सांगू तुम्ही त्या ठिकाणी जातच असता. पण परत आमच्याही कार्यकर्त्याला सोबत त्या ठिकाणी घेऊन जावा आणि त्याला नमस्कार माझाही सांगा, आणि मोदी साहेबांचा त्या ठिकाणी नमस्कार सांगा, भानवा साहेबांचा त्या ठिकाणी नमस्कार सांगा, राहुल भाईचा सांगा, सगळ्या नेत्या मंडळाचा नमस्कार सांगा, त्याला विनंती त्या ठिकाणी करा. आणि जास्तीत जास्त मतदान त्या ठिकाणी झालं पाहिजे. 2 टप्पे आपण बघितलो. लोकशाहीमध्ये जास्तीत जास्त मतदान त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. मतदान हे लोकशाहीला घातक आहे. म्हणून जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचं काम सुद्धा आपल्यावरती, सगळ्यावरती जबाबदारी प्रत्येकाची आहे. आज देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल किंवा एकनाथ शिंदे साहेबांबद्दल बोलताना एकच मी सांगतो की तिन्ही नेते या महाराष्ट्रामध्ये काम करणारे नेते म्हणून त्या ठिकाणी ओळखले जाते. एकनाथ शिंदे साहेब तर पहाटे 4-4 वाजेपर्यंत लोकांना त्या ठिकाणी भेटतात, त्याचे छोटे मोठे प्रश्न सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करतात. देवेंद्र फडणवीस साहेबांचा खूप मोठा विजन असणारा माणूस आज आपल्या महाराष्ट्राला लाभला सांगतो. त्यांच्याबद्दल काही लोक गैरसमज करून देतात. एक विजय असणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा त्या ठिकाणी आमच्या समोर आहे. कारण मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्या ठिकाणी मी काम करतोय. सतत त्यांच्याशी चर्चा करताना डेव्हलपमेंटची त्या ठिकाणी चर्चा करतात. आज तुम्ही मुंबईचा कोस्टल रोड, तुम्हा सर्व बूथ प्रमुखाला विनंती आहे, माझ्याकडे अजून 4 महिने बाकी आहे. मंत्र्याला आपली निवडणूक ऑक्टोबर मध्ये, 4 महिने बाकी आहे. मी तुम्हाला सर्वांना निमंत्रण देतो की एकदा तुम्ही सर्वजण मुंबईला या, सर्वजण मुंबईला या आणि एकदा कोस्टल रोड बघा. वरळीतून निघालो की मंत्रालयामध्ये 6 मिनिटामध्ये, जिथं 1.5 ते 2 तास लागत होता, 6 मिनिटामध्ये. जपानमध्ये एवढे चांगले बोगदे नसतील, तेवढे चांगले बोगदे आणि तेवढा चांगला रस्ता आणि चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. अटल सेतू, अटल बिहारी वाजपेयींच्या साहेबांच्या नावानं अटल सेतू त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. त्याचं भूमिपूजन ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, त्याचं भूमिपूजन केलं आणि नंतरच्या कार्यकाळामध्ये उद्घाटन सुद्धा करण्याचं भाग्य नरेंद्र मोदी साहेब आणि आम्हा सर्वांना त्या ठिकाणी मिळालं. अटल सेतू आज मंत्रालयातून निघाल्यानंतर पनवेलला जायला किमान 2 ते 2.5 तास त्या ठिकाणी लागत होते, प्रचंड ट्रॉफिक. आता त्या अटल सेतून जाताना, आता भारत साहेबांच्या घरी जाताना फक्त 12 मिनिट लागतात. 12 मिनिट एवढा चांगला अटल सेतू त्या ठिकाणी त्यांनी बांधला. मग आपण विकासासोबत राहायचं, काही खोटं बोल पण रिटून बोलणाऱ्या सोबत राहायचं, हे लोकांना पटवून सांगण्याचं काम तुमचं त्या ठिकाणचं आहे. आज मेट्रोचं जाळं, आपण मेट्रो बघायला दिल्लीत जात होतो, आज मुंबईमध्ये
चांगल्या पद्धतीने मेट्रो उभा करण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केलं. पोटात राहत नाही, बोलतात म्हणून द्या, चांगलं असतं ते, पोटात ठेवणं फार बेकार असतं. आणि म्हणून बाळराव साहेब, मी एक असा कार्यकर्ता आहे की ज्यांनी मला नका एवढी तरी मदत केली तर त्याला आयुष्यात मी कधी विसरत नाही. मी त्याचा खुलासा इथं करत नाही. इथं दोंडताटे आहे आणि तेवढं नेतृत्व ते मोठं आहे, राज्यसभा आहे, विधान परिषद आहे आणि आणखीन त्यांच्या मनात आलं तर काय बघू की पुन्हा बघू काय, त्याला काही अडचण नसते. हे बघा, लोकशाहीमध्ये माझ्या विरुद्ध कोणीतरी उभारणार आहे, त्यांच्या विरुद्ध कोणीतरी उभारणार आहे, पुढचं काय सांगता येते. पण आपल्या दोघाला, आपल्या दोघाची आणि अण्णाची जबाबदारी आहे, आपल्या तिघांची जबाबदारी आहे. माझ्या मनामध्ये कुठली परंतु किंतु नाही. पण ते काल थोडीशी खंत वाटते तुम्हाला, त्यांनी आता जाहीररित्या बोलणं बरोबर नाही. पण आपण तिघजण आणि सगळे हे आपले प्रमुख शिलेदार आणि हे सगळे आपले 72 बूथ प्रमुख एक संघपणे, एक जीवान आपण 7 तारखेपर्यंत आपण त्या ठिकाणी काम करूया. आणि पुढे सुद्धा विधानसभेला सुद्धा महायुतीचाच उमेदवार, बघा माझा शब्द ऐका, रेकॉर्डिंग करून घ्या, पुढे सुद्धा महायुतीचाच उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे. आणि आपकी बार 400 पार हे जो नारा आहे, जनतेतून आलेला नारा आहे. काल सभेमध्ये लोक बोलले, लोक बोलले गेले. माझी एक महिला होती लमाण समाजची, माय आणलं म्हणले, आम्हाला बसवलं म्हणले, काय माहित नाही म्हणले, कीर्तन आहे म्हणून सांगितलं म्हणले, मत कुणा देणार म्हणले, काय नाही माय मोदी साहेबांशिवाय मत कुणा देणार, कुठे म्हणते काँग्रेसच. आणि तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय, लोकांनी ठरवलंय, लोकांनी ठरवलंय की मत कुणाला द्यायचं. फक्त आपण त्यांना वाटलं नाही पाहिजे की मोदी साहेबांचा नमस्कार कोणी सांगितला नाही, की त्यांना वाटलं नाही पाहिजे. एवढंच तुमच्याकडून मला अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा पूर्ण करण्याकरता आपण 7 दिवस मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो. यंत्रणा येईल नाही येईल त्या यंत्रणेकडे अजिबात बघू नका. भारतीय जनता पार्टीच्या रचनेप्रमाणे ते काय करतील ती त्यांनाच माहिती आहे, प्रमुखाला. मला तर दुपे सर काय माहिती आहे का तुम्हाला माहिती. त्याच्यामुळे तुम्ही जे करताल आम्ही तुमच्या सोबत आहोत. ज्या ज्या वेळेस बंडे साहेब जिथं जिथं मला बोलवलंय तिथं तिथं आवर्जून उपस्थित राहिले. आज मला उस्मानाबादच्या उद्या सभेला निमंत्रण होतं. बावनकुळे साहेबांनी तात्काळ फोन केला प्रफुल्ल पटेल साहेबांना, नाही संजयला जर तिकडे गेला तर इथं मेसेज वाईट जाईल, म्हणून इथं तिथं थांबलं पाहिजे, म्हणून ती उस्मानाचं त्या ठिकाणी रद्द करून नाही आम्ही चॉपरमध्ये घेऊन येतो. म्हणजे प्राईम मिनिस्टरच्या चॉपरमध्ये कुणालाच बसवायची परवानगी नाही, शिकुडच्या दर्शन. म्हणून उद्याची सभा आपली रेकॉर्ड ब्रेक करूया आणि उद्या मोदी साहेब जे आपल्याला मंत्र देतील तो मंत्र आपण घराघरात त्या ठिकाणी पोहोचूया. आणि तोंडार मतदारसंघातून प्रचंड मोठी, मागच्या वेळेस किती लीड होती, 9 किती होती, त्याच्यापेक्षा दुप्पट लीड बाळासाहेब झाली पाहिजे. आता गणेशराव तुम्ही सोसायटीचे चेअरमन एक झालं म्हणल्यावर दुप्पट लीड झाली पाहिजे. आणि लेखाजोखा आहे आपल्याकडे आणि खूप चांगली या ठिकाणी आपण मेळावा, संवाद मेळावा आपण आयोजित केला. त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक या महायुतीचा एक घटक म्हणून मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो.